नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली कुसुमला कॉल करते आणि तिला मधुभाऊंच्या खोकल्याचा आवाज येतो. सायली विचारते की हे काय, मधुभाऊ इतक्यात आले सुद्धा पोलीस स्टेशनवरून सही करून. तेव्हा कुसुम सांगते की अगं जोशी वकिलांचा फोन आला होता आणि ते म्हणाले की दररोज नियमितपणे हजेरी द्यायला नाही गेलं तरीही चालणार आहे. सायली घाबरूनच म्हणते अगं पण त्या जामिनाच्या अटी आहेत त्या पाळाव्याच लागतील. कुसुम म्हणते अगं पण जोशी वकील म्हणाले म्हणजे ते पाळावेच लागेल ना, आपल्याला कुठं सगळं कळतंय. सायली म्हणते की बरं, मी यांच्याशी बोलून तुला पुन्हा फोन करते. ती लगेचच अर्जुनला कॉल करते. अर्जुनला तिचा फोन आल्यानंतर खूप आनंद होतो. अर्ध्या तासाच्या आतच तुम्ही मला फोन केलात, म्हणजे तुम्ही माझं किती ऐकता, तुम्ही मला किती मिस करता, असं अर्जुन बोलतो. तेव्हा सायली म्हणते की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आज मधुभाऊ पोलीस स्टेशनला हजेरी द्यायला गेलेच नाही, तसं चालतं का? अर्जुन म्हणतो की नाही, असं नाही चालत. याचा अर्थ असा होतो की त्यांनी बेल तोडली आणि त्यांना लगेचच अटक होऊ शकते. सायली म्हणते मग त्या जोशी वकिलांनी असं का सांगितलं असेल? अर्जुन म्हणतो की मधुभाऊंना मिसगाईड करतायत, पण जोशी असं का करतोय? स्वतःच्याच क्लायंटला पुन्हा अटक होईल असे चुकीचे सल्ले तो का देतोय? तो जोशी मधुभाऊंचं नुकसान करणार हे मला माहितीच होतं, पण आता तर तो डायरेक्ट त्यांना जेलमध्ये पाठवायला निघालाय. सायली खूपच घाबरते आणि आता काय करायचं असं विचारते. अर्जुन सांगतो की मधुभाऊंना लगेच फोन करा आणि त्यांना हजेरी द्यायला सांगा, एकही अटेंडन्स मिस होता कामा नये. सायली लगेचच कुसुमला कॉल करून सांगते की मधुभाऊंना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला सही करायला पाठव, नाहीतर त्यांना अटक होऊ शकते. कुसुम देखील खूपच घाबरते, पण प्रश्न हा असतो की मधुभाऊंचा जोशीवरती खूपच विश्वास असतो, मग ते ऐकतील का, असं कुसुम प्रश्न करते. सायली तिला एक आयडिया देते की तू तुझ्या मोबाईलवरून जोशी वकिलांना फोन कर आणि फक्त एवढंच विचार की तुम्ही पोलीस स्टेशनबद्दल जे काही सांगितले ते खरं आहे का. कुसुम ठीक आहे असं म्हणते आणि मधुभाऊंना म्हणते की चला आपल्याला पोलीस स्टेशनला सही करायला जायचं आहे. मधुभाऊ म्हणतात की अगं पण जोशी वकिलांनी सांगितलंय ना जायची गरज नाहीये, मग का जायचंय, थांब मी त्यांना फोन करतो. तेव्हा कुसुम घाबरूनच म्हणते की नाही, मी कॉल करते. मधुभाऊ तिला फोन स्पीकरवरती टाकायला लावतात. सायलीने सांगितल्याप्रमाणे कुसुम फक्त विचारते की तुम्ही जे पोलीस स्टेशनबद्दल सांगितलं होतं तेच करायचं आहे ना? तेव्हा जोशी देखील म्हणतो की हो तसंच करायचं आहे आणि कुसुम लगेचच फोन ठेवते. मधुभाऊंना विश्वास बसतो आणि मधुभाऊ लगेचच पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी देतात. कुसुम सायलीला मेसेज करते की काम झालं आहे. आता सायलीच्या जीवात जीव येतो. आता इकडे प्रिया अश्विनच्या क्लिनिकला आलेली असते आणि नाटकीच बोलू लागते की ज्या क्षणी आमचं लग्न मोडलं ना त्या क्षणी असं मला वाटलं की माझा श्वासच थांबतोय की काय. माझं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याने मला एकदा नाही तर दोनदा धोका दिला. मी असं काय केलं की मला एवढी मोठी शिक्षा भेटते. अश्विन तिच्या बोलण्याला बळी पडतो. अश्विन तिला म्हणतो की याच्यामध्ये तुझी काहीच चूक नाही, चूक असेल तर ती फक्त दादाची आणि त्याच्या बायकोची आहे. प्रिया रडायचं नाटक करतच असते. अश्विनला तिच्यावरती दया येते आणि कोणा एका व्यक्तीसाठी तू स्वतःवरचा विश्वास घालून बसू नको असं म्हणत तो तिचा हात हातामध्ये घेतो आणि पुन्हा बाजूला होतो. आता प्रियाच्या प्लॅनप्रमाणे अश्विन चांगलाच तिच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेला असतो. आता इकडे सायली स्वयंपाकघरामध्ये एक नवीन पदार्थ बनवत असते. विमल म्हणते की सायली ताई, तुम्ही जेव्हा स्वयंपाक करताना त्यावेळेस घर कसं दरळून जातं, पण पहा ना मला तुम्हाला मदतही करता येत नाहीये. सायली म्हणते की विमल ताई, तो दिवस दूर नाही की आपण सोबत एकत्र येऊन स्वयंपाक करू आणि त्यासाठी तर हा प्रयत्न करते ना मी. घरामध्ये गोडाधोडाचं बनलं ना की वातावरण कसं गोड होईल ना, आणि आज तर मी असा पदार्थ बनवतेय की जेणेकरून पूर्ण आजी खूप खुश होतील. इकडे अर्जुन फारच चिडलेला असतो की मला या जोशीचांना काही कळतच नाहीये. स्वतःच्याच क्लायंटला असं बेल जम्प करा असं कोण सांगतं? चैतन्य म्हणतो की मला तर आधीपासूनच त्या जोशीवरती डाऊट होता. अर्जुन म्हणतो त्या जोशीला ना आता मी थेट विचारणार आहे की तो असं का वागला, चल त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटूयात. ते दोघेही तिथून निघून जायला लागतात. आता दुसरीकडून पवार वकील आणि जोशी वकील दोघेही छान गप्पा मारत गाडीच्या दिशेने येत असतात. जोशी म्हणतो की त्या मधुकर पाटलाला मूर्ख बनवणं अतिशय सोपं होतं, त्याला मी म्हटलं की आज हजेरी द्यायला जाऊ नको, लगेच त्या म्हाताऱ्याने माझं ऐकलं. पवार म्हणतो की आज तुम्ही त्या मधुकर पाटलाला चांगलंच अडकवलं, आता त्याने बेलचा रूल तोडला म्हणून मी त्याला परत जेलमध्ये पाठवतो. जोशी म्हणतो आणि मी जज साहेबांसमोर खोटी ऑब्जेक्शन घेत राहतो. दोघेही टाळ्या देऊन छान हसू लागतात. तितक्यात अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी येतात, पण जोशीसोबत पवारला पाहून ते लगेच आडोशाला लपतात. अर्जुनला त्या दोघांना एकत्र पाहून खूपच मोठा धक्का बसतो. हा पवार जोशीसोबत काय करतोय असं त्याला प्रश्न पडतो. तितक्यात पवारला महिपतचा कॉल येतो. पवार जोशीला सांगतो की साहेबांनी आपल्याला बोलवलं आहे, चल आपल्याला जावं लागेल. अर्जुन विचार करतो की हा साहेब कोण आहे की ज्याने दोघांनाही एकत्र बोलवलं आहे. चल चैतन्य, आपण त्याचा पाठलाग करूयात, असं म्हणून दोघेही त्यांच्या गाडीचा पाठलाग करू लागतात. आता इकडे सायलीने खजुराची बर्फी बनवलेली असते आणि ती डायनिंग टेबलवरती ठेवलेली असते. जेव्हा
पूर्णाजी तिथून जातात तेव्हा त्यांना ते खाण्याचा मोह आवरत नाही. त्या इकडे इकडे पाहतात आणि गुपचूप एक बर्फी खातात. सायली त्यांना म्हणते की खाऊ शकता तुम्ही, त्याच्यामध्ये गोड नाही आहे पूर्णाजी. पूर्णाजी लगेचच म्हणते की मला गोडाची काही प्रॉब्लेम नाही आहे, बर्फी ज्या व्यक्तीने बनवली ना त्याच्याशी प्रॉब्लेम आहे. पूर्णाजी निघून जाते आणि विमल म्हणते की पूर्णाजीचं बोलणं तुम्ही मनाला लावून नका घेऊ हा सायलीताई. सायली म्हणते की आपल्या आजीचं बोलणं कोणी मनाला लावून घेतं का? आणि त्यांनी 2 वड्या खाल्ल्यासुद्धा तो दिवस दूर नाही की ते सगळ्या माझा हातचं खातील. विमल म्हणते की देवीआई करू आणि तो दिवस लवकरात लवकर येऊ. विमल म्हणते की सायलीताई, देवीआईचीच कृपा झाली की ती तन्वीताई या घरापासून दूर झाली. ही जागा फक्त तुमची होती. त्या तन्वीताईंच्या मनामध्ये कोणाबद्दलच प्रेम नव्हतं हो. तुम्ही जितक्या आपुलकीने सगळ्यांवरती प्रेम करता ना तितकी दुसरी कुठलीच मुलगी करू शकत नाही. सायली म्हणते की विमलताई, देव जे करतो ना ते चांगल्यासाठीच करतो. आता विमल गुपचूप तिला चहा देते आणि तेवढ्यात कल्पना त्या ठिकाणी येते. कल्पना विमलला खूपच ओरडते. लग्नाच्या दिवसापासून पाहते तुला नको त्या माणसांचा खूपच जास्त पुळका येतोय. तू या घरातली आहेस म्हणून आम्ही तुला काही बोललेलं नाही आहेत. आता सायली तसंच चहाचा कप खाली ठेवते आणि तिथून निघून जाते. प्रिया नाटकीच बोलते की मला ना जीव द्यावासा वाटतो. त्यावेळेस अश्विन तिच्यावरती ओरडतो, अगं बाकीचे खूप लोक आहेत की जे तुझ्यावरती प्रेम करतात. पूर्ण आजी आहे, मी सुद्धा आहे. पुन्हा असा विचार करू नकोस आणि तू मला प्रॉमिस कर की तू जीव देण्याची गोष्ट कधीही करणार नाहीस. तन्वी लगेचच नाटकी म्हणते की मी असं प्रॉमिस नाही देऊ शकत, पण तुझ्याशी बोलून एक गोष्ट तर नक्कीच कळाली की माझा विचार करणारं, काळजी घेणारं कोणीतरी नक्की आहे. आपल्या मैत्रीसाठी का होईना, पण जे काही झालं ते विसरण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. प्रियाच्या आता सगळं मनासारखं झालेलं असतं. आता इकडे प्रतिमा रविराजसाठी कॉफी घेऊन येते. तितक्यात तन्वी तिथं येते. प्रतिमा तिलाही कॉफी देते. तन्वी चिडूनच म्हणते की माझं लग्न मोडलं ना त्याच दिवशी थोडंसं विष द्यायला पाहिजे होतंस ना, कशालाही प्रेमाने कॉफी द्यायची नाटकं करतेस. असं म्हणून प्रतिमाच्या हातातील कप घेऊन तन्वी खाली फोडून टाकते. रविराज खूपच चिडतो. तू तुझ्या आईशी बोलतेस हे विसरू नकोस. तिला आत्ताच्या आत्ता सॉरी म्हण. पण तन्वी काही सॉरी म्हणत नाही. रविराज खूपच चिडतो. तन्वी आतमध्ये निघून जाते. प्रतिमा रविराजची समजूत काढते. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य जोशीच्या गाडीचा पाठलाग करत असतात आणि ते दोघेही महिपतला जाऊन भेटतात. महिपतला समोर पाहून अर्जुन आणि चैतन्याला खूपच मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो म्हणजे हा जोशी महिपतचा माणूस आहे. आता महिपत जोशी पवार जेव्हा घरी येतात तेव्हा महिपत विचारतो की काय रे, तुला अजून पोलीस स्टेशनमधून फोन कसा आला नाही? त्या पाटलाने सही केली नाही असा फोन यायला पाहिजे होता. जोशी म्हणतो की हो यायला पाहिजे होता. महिपत म्हणतो मग फोन न करून विचार ना की नेमकी काय झालं ते, का माती खाल्लीस? जोशी लगेच घाबरतच पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो. तेव्हा हवालदार सांगतात की मधुकर पाटील थोडेसे उशिरा आले पण त्यांनी आजची सही केली आहे. पवार म्हणतो की काय झालं, सही केली ना त्यांनी, म्हणजे असं काय तुमचं असेल, तुमचंच ऐकत नाही म्हणजे काय? जोशी लगेच मधुभाऊंना कॉल करतो पण कुसुम तो कॉल उचलते. कुसुम सांगते की आमचा थोडासा गोंधळ झाला होता, तुम्ही जा म्हणाले की जाऊ नको म्हणाले, यासाठी तर मी तुम्हाला फोन केला होता ना. आता कुसुम अतिशय चालाकीने त्याचे शब्द त्याच्यावरती फिरवते. महिपत मात्र चांगलाच चिडलेला असतो. तो इकडे इकडे शोधाशोध करतो आणि उशी खालून सुरा काढतो. महिपत म्हणतो की एक छोटंसं काम दिलं होतं मी तुला, ते सुद्धा तुला करता नाही आलं. काय करू मी तुझं जोशा, तुझे हात तोडू की आधी पाय तोडू? आता जोशी लगेच पवारला घेऊन तिथून निघून जातो. इकडे पूर्ण आजी दरवाजामध्ये काढलेली 7 ठिपक्यांची रांगोळी पाहते आणि खूप आनंदित होते. ती लगेच कल्पना आणि विमलला आवाज देते आणि विमलला बक्षीस म्हणून पैसे देते. हा माझा आशीर्वाद आहे असं समज. 7 ठिपक्यांची रांगोळी आजकाल एवढे कुशलतेने कोणी काढतही नाही. विमल म्हणते की अशी ठिपक्यांची रांगोळी काढण्यासाठी हातामध्ये कला असायला पाहिजे, पण ती कला माझ्याकडे नाही आहे. ती कला सायलीताईंच्या हातामध्ये आहे. रांगोळी त्यांनीच काढली आहे. सायली किचनमध्ये असताना सर्व हे ऐकत असते. विमल पूर्ण आजींना ते पैसे परत द्यायला लागते. तेव्हा पूर्ण आजी म्हणते की राहू दे तुझ्याचकडे. सायली म्हणते की पूर्ण आजी तुमचं कौतुक पोहोचलं हा माझ्यापर्यंत. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला माहिती असतं की मधुभाऊंचा जोशीवरती खूप विश्वास असतो. ते पुराव्याशिवाय त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, म्हणून तो एक प्लॅन आखतो. जेव्हा महिपत आणि जोशी एका कॅफेमध्ये भेटतात त्याच वेळी अर्जुन त्यांचा पाठलाग करतो. एका वेटरला सांगतो की ते ज्या टेबलवरती बसणार आहे तिथला फ्लॉवर पॉट बदल. अर्जुनने त्या फ्लॉवर पॉटमध्ये कॅमेरा लपवलेला असतो. त्यांच्यामध्ये होणारं सगळं बोलणं त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतं. आता सायली आणि अर्जुन दोघेही मधुभाऊंकडे येतात आणि त्यांना खरं काय ते सांगतात. मधुभाऊंना म्हणतो की मला माहिती आहे की तुम्ही पुराव्याशिवाय माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाहीत, म्हणूनच मी तुमच्यासाठी पुरावे घेऊन आलो आहे. आणि असं म्हणून मोबाईलमधलं रेकॉर्डिंग त्यांना दाखवतो.
त्यामध्ये महिपत म्हटलेला असतो, त्या अर्जुन सुभेदारला कसं जाळ्यामध्ये अडकवतो ते बघच. माझ्या लेकीला फासावर लटकायला निघाला होता काय? जोशी म्हणतो, आणि मी तुमच्या मुलीला जेलमध्ये जाऊन देईल का? पहिले त्या मधुकर पाटलाची बेल रद्द करायला लावतो, त्याला पुन्हा जेलमध्ये घालतो. आता हे ऐकल्यानंतर मधुभाऊंना तर खूपच मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? इथून पुढचे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा मधुभाऊंची केस अर्जुनकडे येणार आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.